सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मुलांनो, तुम्ही अलंकार शिकलेले आहात, तेव्हा आज आपण राग भूप शिकणार आहोत. सुरुवातीला राग भूप याचा शास्त्रपरिचय बघूया. आरोह सा रे ग प ध सा. अवरोह सा ध प ग रे सा. या रागाचा थाट आहे कल्याण. वर्ग ओडव ओडव वर्गीय. वर्जस्वर मध्यम व निषाद. वादीस्वर गंधार. संवादीस्वर धैवत. भूपरागाची प्रकृती आहे शांत. विस्तार सप्तके मंद्र मध्य व तार. राग गायनाची वेळ रात्रीचा प्रथम प्रहर. एक सूचना: भूपरागात पंचमावरून गंधारावर येताना तीव्र मध्यमाचा भास होतो, म्हणून भूपरागाचा थाट कल्याण आहे. सुरुवातीला बघूया आपण आरोह. सा रे ग प ध सा. सा ध प ग रे सा. पुन्हा एकदा. सा रे ग प ध सा. सा ध प ग रे सा. राग भूप छोटा ख्याल. ताल आहे त्रिताल. त्रितालामध्ये आता एक आपण भूपरागाचं गाणं शिकणार आहोत. ह्या गाण्याला छोटा ख्याल असं म्हणतात. त्रितालातील 9व्या मात्रेला हे गाणं हा ख्याल सुरू होतो. कसं ते बघा. 1 2 3 4 5 6 7 8. जन्म जन्म के दास तुम्हारे. जन्म जन्म के दास तुम्हारे. करुणा करके तार मुरारे. करुणा करके तार मुरारे. जन्म जन्म के दास तुम्हारे. जन्म जन्म के दास तुम्हारे. कहा तलक गुण तुम्हारे गाऊं. कहा तलक गुण तुम्हारे गाऊं. कौन हृदय में ध्यान लगाऊं. कौन हृदय में ध्यान लगाऊं. सफल करो प्रभु जन्म हमारे. सफल करो प्रभु जन्म हमारे. जन्म जन्म के दास तुम्हारे. जन्म जन्म के दास तुम्हारे. जन्म जन्म के. जन्म जन्म के. जन्म जन्म के दास तुम्हारे. आता यामध्ये आपण काय करूया, थोडीशी गती वाढवूया. म्हणजे आता तुम्हाला चांगल्या प्रकारे गाता येत आहे असं आपण गृहीत धरूयात. हा छोटा ख्याल मध्यलयीत गाऊया. 1 2 3 4 5 6 7 8. जन्म जन्म के दास तुम्हारे. जन्म जन्म के दास तुम्हारे. करुणा करके तार मुरारे. करुणा करके तार मुरारे.
जन्म हमारे सफल करो प्रभु, जन्म हमारे जन्म जन्म के दास तुम्हारे, जन्म जन्म के दास तुम्हारे, जन्म जन्म के जन्म जन्म